नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखेडे आणि आज आपण स्टार्ट करतोय आपला नवीन टॉपिक दॅट इज अप्रिसिएशन ऑफ द सेकंड पोयम इंडियन वीवर्स। परंतु पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या आधी झालेले व्हिडिओज ज्या विद्यार्थ्यांनी मिस केले असतील त्या विद्यार्थ्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकवर जाऊन त्यांनी ते व्हिडिओज पाहायचे आहेत आणि अभ्यासायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करण्यासाठी मदत होईल। लेट्स स्टार्ट। मित्रांनो, यावर्षी तुम्हाला अप्रिसिएशन लिहित असताना ते अप्रिसिएशन पॅराग्राफ पॅटर्नने लिहायचे आहे, परंतु लर्न करताना ते पॉइंट नुसार लर्न करा आणि लिहित असताना ते पॅराग्राफ पॅटर्न लिहिण्याचा प्रयत्न करा। सो अबाउट द पोयम, पोएट अँड टायटल हा मुद्दा आपल्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये यायला पाहिजे। म्हणजे पहिल्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला पोयम, पोएट आणि टायटल विषयीची माहिती लिहायची आहे। सो इंडियन वीवर्स म्हणजेच भारतीय विणकर और हिंदी में भारतीय बुनकर। इंडियन वीवर्स is a short poem written by an Indian poetess Sarojini Naidu. She was poet, political activist and feminist. ही कविता सरोजिनी नायडू या भारतीय कवयित्रीने लिहिलेली आहे आणि त्या भारतीय कवयित्री मल्टी टॅलेंटेड होत्या। त्या केवळ कवयित्रीच नव्हत्या तर पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आणि सोबतच स्त्रीवादी चळवळ चालवणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा होत्या। शी वॉज ऑल्सो फेमस ॲज द नाइटिंगेल ऑफ इंडिया आणि संपूर्ण जगामध्ये त्यांची ख्याती, त्यांची प्रसिद्धी भारताच्या गान कोकिळा या नावाने होती। 3 स्टांजाज ऑफ पोयम एक्सप्रेस 3 स्टेजेस ऑफ लाईफ। या पोयम मध्ये 3 स्टांजाज आहेत आणि हे तीनही स्टांजा आयुष्याचे 3 वेगवेगळ्या स्टेजेसला एक्सप्लेन करत आहेत। The weavers reply to the poet's questions आणि या पोयम मध्ये प्रत्येक स्टांजा मध्ये पहिल्या ओळीमध्ये आपल्या पोएट प्रश्न विचारतात आणि उरलेल्या 3 ओळीमध्ये वीवर्स त्यांना आन्सर देतात। म्हणून म्हटलेलं आहे द वीवर्स रिप्लाय टू द पोएट्स क्वेश्चन्स दॅट व्हाय दे आर विविंग पर्टिक्युलर पीस ऑफ क्लोथ ॲट पर्टिक्युलर टाइम ऑफ डे। म्हणजेच या पोएम मध्ये ज्या पोएट आहेत त्या पहिल्या लाईन मध्ये क्वेश्चन विचारतात आणि उरलेल्या 3 ओळीमध्ये जे आपले व्ह्यूअर्स आहेत ते पोएटच्या प्रश्नांना उत्तर देतात की का बरं त्या पर्टिक्युलर वेळेला तो पर्टिक्युलर कलरचा क्लोथ ते का बरं विणत आहेत हा रिप्लाय ते देतात। म्हणजेच त्या दोघांमधलं कॉन्व्हर्सेशन म्हणजेच आपली पोयम आहे। टायटल अँड द पोयम ऑल्सो डेडिकेटेड टू इंडियन वीवर्स म्हणजे ही पोयम आणि टायटल हे समर्पित आहे कुणाला? इंडियन वीवर्सना। नाउ थीम, द सेंट्रल आयडिया। So the cycle of life is the central idea or the theme of the poem. It also highlights the craft and the skill of Indian weavers. भारतीय विणकरांची जे कौशल्य आहे, जे स्किल आहे, जे क्राफ्ट आहे ते हायलाइट करणारी ही पोयम आहे। पोएट रिप्रेझेंट्स 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्यूमन लाईफ। आयुष्याच्या 3 महत्वाच्या इव्हेंट्सना कोणकोणते इव्हेंट्स तर बर्थ, देन मॅरेज अँड डेथ या 3 महत्वाच्या इव्हेंट्सना रिप्रेझेंट करणारी, प्रस्तुत करणारी ही कविता आहे। डिफरंट कलर्स इंडिकेट डिफरंट मूड्स। या कवितेतील डिफरंट कलर्सच्या माध्यमातून, डिफरंट क्लोथ्सच्या माध्यमातून डिफरंट इव्हेंट्स आणि डिफरंट मूड्स एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न कवींनी केलेला आहे। So the next point, that is poetic style or poetic devices. There are 3 stanzas of 4 lines. या पोएम मध्ये 3 स्टांजाज आहेत आणि प्रत्येक स्टांजा हा 4-4 ओळींचा आहे। The poem is written in the form of question and answer. या पोएम मध्ये पहिल्या लाईन मध्ये कवी क्वेश्चन विचारतात आणि दुसऱ्या 3 लाईन मध्ये व्ह्यूअर्स
त्यांना उत्तर देतात. म्हणजेच या पोयमचा जो टोन आहे तो कॉन्व्हर्सेशनल आहे. द पोयम हॅज अ कॉन्व्हर्सेशनल टोन, म्हणजे पोयम मध्ये कॉन्व्हर्सेशन केलेलं आहे किंवा दोन वेगवेगळ्या व्यक्तींमधला संवाद, कवयित्री आणि व्हिवर्स यांच्यामधला संवाद दाखवलेला आहे. द राईम स्कीम ऑफ द पोयम AABB, प्रत्येक स्टांजाची रायमिंग स्कीम सेम आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो द राईम स्कीम ऑफ द पोयम इज AABB. पोएट हॅज युज्ड मेनी फिगर्स ऑफ स्पीच, अनेक फिगर्स ऑफ स्पीच पोएटने यूज केलेले आहेत. कोणकोणत्या? सिमिली, इमेजरी, अलिटरेशन आणि मेटाफर या पोएम मध्ये वापरलेलं आहे आणि मेटाफर अत्यंत सुंदर पद्धतीने वापरलेला आहे. देन स्पेशल फीचर्स, म्हणजेच या कवितेची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत? द पोएम इज रिटन इन व्हेरी सिंपल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज. ही पोयम अत्यंत साध्या आणि प्रभावशाली अशा लँग्वेजमध्ये लिहिण्यात आलेली आहे, विच इज इझी टू अंडरस्टँड, जी समजून घ्यायला सोपी आहे. आपण या आधीच्या अप्रिसिएशनमध्ये आधीच एक मुद्दा मांडला होता की तुम्ही प्रत्येक पोएमच्या अप्रिसिएशनमध्ये काही लाईन्स या सारख्या वापरू शकता. ही जी लाईन आहे ही कोणत्याही पोएमच्या अप्रिसिएशनला सूट होणारी आहे की ही पोयम अत्यंत साध्या आणि इफेक्टिव्ह लँग्वेजमध्ये लिहिल्या गेलेली आहे आणि सोबतच इझी टू अंडरस्टँड आहे, समजून घ्यायला सोपी आहे. द पोयम इज डेडिकेटेड टू द टॅलेंटेड वीवर्स अँड देअर क्रिएशन ऑफ फॅब्रिक. म्हणजे ही जी पोयम आहे ती कुणाला समर्पित आहे? ती वीवर्सच्या टॅलेंटला आणि सोबतच त्यांच्या क्रिएशनला डेडिकेटेड आहे. द पोयम हॅज रिच इमेजरी like break of day, fall of night, solemn and still, moonlight chill या प्रकारची इमेजरी वापरून या पोयम मध्ये कवी एक इम्पॅक्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा पोयम मध्ये ब्रेक ऑफ डे हा वर्ड येतो तेव्हा तुमच्या समोर सकाळचं किंवा पहाटेचं एक चित्र निर्माण होतं, एक इमेज क्रिएट होते. सोबतच फॉल ऑफ नाईट म्हटल्यावर एक इव्हिनिंगची इमेज तुमच्या समोर क्रिएट होते. म्हणजेच ही पोयम इमेजरीच्या दृष्टीने अत्यंत रिच आहे. पोएटेस सम्स अप द लाईफ ऑफ ह्युमन बीइंग्स इन 3 मेन स्टेजेस. कवयित्रींनी माणसाच्या आयुष्याला 3 स्टेजेस मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बाय युजिंग सिम्बॉल्स. काही सिम्बॉल्स वापरून, लाईक क्लोथ्स अँड टाइम्स ऑफ द डे. काही सिम्बॉल्स वापरून, कोणकोणते सिम्बॉल्स वापरले आहेत? तर जेव्हा तुम्ही टाइमचा विचार करता तेव्हा ब्रेक ऑफ डे किंवा फॉल ऑफ नाईट किंवा फुल मून नाईट हे सिम्बॉल्स वापरून टायमिंगचे त्यांनी 3 स्टेजेस सांगितले आहेत. सोबतच काही क्लोथ्सचे सिम्बॉल वापरले आहे. फॉर एक्झाम्पल रोब्स ऑफ न्यूबॉर्न चाइल्ड किंवा मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन किंवा डेड मॅन्स फ्युनरल श्राउड या प्रकारचे सिम्बॉल्स वापरून कवयित्रींनी माणसाच्या आयुष्याच्या 3 स्टेजेस मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थ्रू दिस पोयम पोएट सॅल्यूट्स द वीवर्स ऑफ इंडिया. या पोयमच्या माध्यमातून कवयित्री इंडियन व्हिवर्सना आणि इंडियन व्हिवर्सच्या टॅलेंटला सलाम करत आहेत किंवा त्याचा सन्मान करत आहेत. माय ओपिनियन, प्रत्येक पोयममध्ये तुम्हाला तुमचं ओपिनियन मांडायचं असतं, तुमचं मत मांडायचं असतं. सो आय थिंक दॅट पोयम सीम्स टू पोर्ट्रे स्किल, टॅलेंट अँड हार्ड वर्किंग नेचर ऑफ द इंडियन व्हिवर्स. भारतीय व्हिवर्सचा, भारतीय विणकरांचा जो स्किल आहे, जे टॅलेंट आहे आणि हार्ड वर्किंग नेचर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या कवितेतून केला गेलेला आहे. अँड व्हिवर्स हॅव द नॉलेज ऑफ कलर अकॉर्डिंग टू द ओकेजन, हेही या कवितेतून तुम्हाला दिसतं. म्हणजेच याचा अर्थ दिस पोयम इज डेडिकेटेड टू इंडियन व्हिवर्स, their talent and their hardworking nature.
सो फ्रेंड्स, इट वॉज अन अप्रिसिएशन ऑफ द सेकंड पोयम. आय होप तुम्हा सर्वांना हे अप्रिसिएशन समजलं असेल आणि आवडलं असेल. निश्चितपणे जर तुम्हाला काही सजेशन्स असतील तर अगदी फ्रँकली तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक केल्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि शेअर केल्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओज जातील किंवा नॉलेज जाईल. तेव्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.